किती बालविवाह थांबविण्यात यश आलं आहे आणि यावर काही कारवाई झाली आहे का आणि किती जणांना नोटिसा पाठवल्यात? हां, जिल्ह्यामध्ये आपल्याकडे जे चाइल्डलाईनद्वारे आपल्याला जे कॉल आलेत त्यानुसार मागच्या वर्षभरात आपण जवळपास 136 बालविवाह आतापर्यंत थांबवलेले आहेत. त्या प्रकरणामध्ये जे काही बालविवाह पण झालेले आपल्याला दिसून आले, त्याच्यामध्ये 4 बालविवाह आतापर्यंत झाले. त्यामध्ये 2 बालविवाहामध्ये मंठ्यामध्ये एक आणि आलमगाव इथं एक असे 2 बालविवाहाच्या प्रकरणात आपण गुन्हेसुद्धा दाखल केलेले आहेत. आणि 2 बालविवाह जे बाहेरच्या जिल्ह्यातले असल्यामुळे त्यांना आपण बालविवाह करण्याबाबत संबंधित बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांना कळवलेलं आहे. काय आवाहन करणार तुम्ही आता बालविवाह संदर्भात? नागरिकांना मुली ज्या आहेत आपल्या यांचं जे आहे 18 वर्षापर्यंत पूर्ण शारीरिक वाढ होत नाही आणि शारीरिक वाढ न झाल्यामुळं जे त्यांच्यावर मातृत्व लादलं जातं बालविवाहानंतर, त्यामध्ये जास्तीत जास्त मुलींचा डिलिव्हरी दरम्यान मृत्यू होतो. त्यामुळं मुलींसाठी ही गोष्ट खरंच अन्यायकारक असल्यामुळे आणि मुलींचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासही होत नाही, बालविवाह झाल्यामुळे त्यांचं पुढील शिक्षणही होत नाही. त्यामुळं मुलीवर ही एक अन्यायकारक बाब आहे. त्यामुळे माझी जालना जिल्ह्यातील सर्व जे पालक आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी असे अन्यायकारक जे प्रथा आहे यापासून दूर राहावं आणि सगळ्यांनी बालविवाह होणार नाही यासाठी सर्व जनतेने, प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.